नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या अतिशय रोमॅन्टिक भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये समर आणि स्वानंदीचं आता लग्नाची विधी होत असतात. तर गुरुजी आता आदिरा स्वानंदीला म्हणतात की हे बघा, आज मी गौरीहर विधीचे तुम्हाला सगळी सविस्तर माहिती सांगतो. हा विधी लग्नाच्या वेळेस आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा आहे. लग्न होण्यापूर्वी नवऱ्या मुलीने हे पूजन सगळ्यात अगोदर करावं असे गुरुजी सांगतात. जसं शंकर पार्वतीचं मिलन झालं तसं आपलं आणि आपल्या सौभाग्याचं मिलन व्हावं आणि यासाठी हे पूजन केलं जाते असे गुरुजी आदिरा स्वानंदीला सांगतात. गुरुजी आता दोघींनाही मनोभावे हात जोडून देवाला प्रार्थना करायची सांगतात. अखंड सौभाग्य आणि यजमानांना उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना गुरुजी दोघींनाही करावयास बोलतात. इकडे आता समर आणि रोहन समोर बसलेले असताना गुरुजी म्हणतात की आता आपण सीमांत पूजनाला सुरुवात करणार आहोत आणि त्यासाठी वधूचे आई बाबा आहेत, त्यांनी स्वागतासाठी विशीवर जायला आता गुरुजी बोलतात. गुरुजी म्हणतात की पहिल्या काळी हे असं व्हायचं, पण आता काळ बदलला, वेळ बदलली, तेव्हा आपण हे पूजन इथेच करणार आहोत. आता ते ऐकून हळूच मलिका अंशुमनच्या कानात म्हणते की वर स्वागत. आणि वर स्वागत करायच्या वेळेस स्वानंदी पळून जायला हवी, असं काहीतरी करायला हवं. अंशुमन म्हणतो की मॉम, एकदम ठीक बोललीस. मलिका म्हणते आतापर्यंत त्यांची साथ दिली देवाने, पण कधीतरी देव आपली साथ देईलच ना. इकडे सीमांत पूजनाला सुरुवात करून गुरुजी आता स्वानंदीच्या बाबांना आणि आईला नमस्कार करावयास सांगतात. दोघीही आता नमस्कार करतात. तर आता गुरुजी हे मंत्र म्हणू लागतात आणि तेवढ्यात आता अर्पिताची मावशी ही गरम पाण्याचा कमंडलू घेऊन मलिका समोर येते. हसतच मलिका म्हणते जा आता गरम पाणी घेऊन जा. इकडे गुरुजी मंत्र म्हणत असतात आणि इकडे आता गौरीहर पूजा करत असताना स्वानंदीला सगळं मागचं आठवतं. आदिराने कसं चाकू घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. समरने सांगितलेलं असतं की जर माझं बहिणीचं लग्न झालं नाही तर मी काय होईल, माझं काय होईल ना हे सांगता येणार नाही. आणि आदिरासाठी आपल्याला हे लग्नाचं भयंकर स्वप्न प्रत्यक्षात जगावं लागणार आहे असे समर आपल्याला कसा म्हटला हे आता स्वानंदीला आठवतं. आणि अंजली स्वानंदीकडे येत म्हणते की स्वानंदी, तुळशीचे फुलं देवाला वाहा. आणि स्वानंदी विचारात मग्न असताना आता आदिरा ही स्वानंदीकडे बघते आणि स्वानंदी फुलं वाहताना, पानं वाहताना आता विचार करते की देवा, हे कसलं तडजोड करणारं लग्न आहे. आणि आता गुरुजींनी त्या पूजा होता क्षणी दोघींनाही अक्षदा वाहायला सांगितलेलं असतं. दोघीही म्हणजे आदिरा स्वानंदी आता अक्षदा वाहतात. इकडे अर्पिताची मावशी तो गरम पाण्याचा कमंडलू पदराच्या आड धरून तिथे येते. गुरुजी आता स्वानंदीच्या बाबांना म्हणतात की बाबा, आता तुम्ही वराला अक्षदा वाहा आणि गंध लावा. आणि एवढ्यात आता मलिका गुरुजींना बोलू लागते. तर गुरुजी आणि सगळ्यांचं लक्ष मलिकाकडे जाताच सगळ्यांचा डोळा चुकून तो गरम पाण्याचा कमंडलू बरोबर आदिराची मावशी आता त्या गार पाण्याच्या कमंडलू शेजारी ठेवते आणि तो गार पाण्याचा कमंडलू उचलून घेते. आणि आता मावशीने पाणी बदललेलं असतं आणि त्याच वेळेस गुरुजी मलिकाला मुंडावळ्या आणायला सांगतात. तर मलिका आता अर्पिताच्या मावशीला ते काम देते. त्यानंतर आता गुरुजी हे स्वानंदीच्या बाबांना नवऱ्या मुलाचे पाय धुवायचे सांगतात आणि ते ऐकताच आता समर हा गुरुजींना थांबवतो आणि म्हणतो थांबा. आता सगळेजण समरकडे बघतात. तर मलिका म्हणते समर, असे विधी अचानक थांबवतोयस? आणि मलिका म्हणते की हा नवऱ्या मुलाचा मान असतो आणि हा विधी झाल्याशिवाय आता पूजन होणार नाही खऱ्या अर्थाने. गुरुजी सुद्धा म्हणतात काही जरी झालं तरी हा विधी करावाच लागेल. समर म्हणतो की माफ करा गुरुजी, पण हा विधी मी पूर्ण नाही करून घेणार. स्वानंदीचे बाबा म्हणतात की अहो जावई बापू, असं करू नका. समर म्हणतो की नाही, मला हा विधी नाही करता येणार. स्वानंदीचे बाबा म्हणतात आमच्याकडून काही चुकलं का? तर समर म्हणतो तुमच्याकडून काहीच नाही चुकलं, पण तुम्ही वयाने मोठे आहात, तेव्हा तुमच्याकडून मी माझे पाय कसे धुवून घेऊ? तेव्हा तुमच्याकडनं काय, कुणाकडूनच मी माझे पाय धुवून घेणार नाही. समर म्हणतो माफ करा गुरुजी, पण हा विधी मी नाही करू शकत. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात अहो जावई बापू, ही रीत आहे. समर म्हणतो की लहानांनी मोठ्याच्या पाया पडावे ही रीत आहे, मोठ्यांनी लहानाचे पाय धुवावेत ही रीत नाही. स्वानंदीचे बाबा म्हणतात अहो तुम्ही जावई आहात आणि जावई हे खूप मोठे असतात. तर समर म्हणतो की जावई आहेत, पण जावई तुमच्यापेक्षा लहान आहेत ना. आणि ते ऐकताच आता स्वानंदीचे बाबांना खूप समरचा अभिमान वाटतो. हात जोडून
बघूनच आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की तुमच्यासारखा जावई आम्हाला लाभला हेच आमचे भाग्य. आणि त्यानंतर आता गुरुजी दुसऱ्या मुलाची विधी म्हणजे रोहनची विधी सुरू करतात. आता मलिका जाम घाबरते. पटकन आता त्या गरम पाण्याच्या तांब्याकडे मलिका जाऊ लागते. आजी म्हणते अगं मलिका विधी सुरू आहे तशी विधीतून कुठे चाललीस तू? मलिका ततमम करत म्हणते की काही नाही आई इथेच आहे मी. आणि आता रोहनचे विधी मंत्र होता क्षणी लगेच आता रोहन पुन्हा समरला थांबवतो. समर आता रोहनचे पाय धुणार असतो तर रोहन म्हणतो की हे बघा सर, मागाशी तुम्ही माझ्या बाबांकडून पाय धुवून घेतले नाही कारण ते वयाने मोठे होते. आता तुम्ही देखील माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात तेव्हा मी तुमच्याकडून देखील पाय धुवून घेणार नाही. आणि त्याच वेळेस इकडे आता रोहनने सुद्धा पाय धुवून घेतलेले नसतात आणि सगळेजण तिथून जाऊ लागतात. पटकन आता मलिकाचा जात असताना पाय त्या गरम तांब्याला लागतो आणि ते गरम तांब्यातील पाणी मलिकाच्याच पायावर सांडते. टनाटन आता मलिका उड्या मारू लागते आणि ओरडू लागते. ते बघून आता सगळेजण अवाक होतात आणि मलिकालाच त्याची भयानक शिक्षा मिळालेली असते. मलिकाचा पाय खूप भाजलेला असतो. तर आता आई म्हणते की गरम पाणी इथे कोणी ठेवलं? आणि मलिका म्हणते काय माहिती, बरं जाऊ दे आता. आणि सगळेजण आता पुन्हा दुसऱ्या विधीसाठी जाऊ लागतात. अंशुमन आता त्या मलिकाकडे बघत म्हणतो की मॉम आतापर्यंत आपण काहीही करू शकलेलो नाही आणि असं करता करता आता लग्नसुद्धा होईल. अर्पिता म्हणते की आता लग्नाची वेळ आई आली सुद्धा. आता आदिरा लग्न करून त्यांच्या घरी जाईल आणि स्वानंदी आपल्या घरी सून म्हणून येईल. आणि अर्पिता म्हणते की मॉम आता तू इमॅजिन कर ती स्वानंदी आता आपल्या डोक्यावर येऊन बसेल. आणि लगेच आता मलिका म्हणते की आता वेळ आली हुकमाचा एक्का बाहेर काढण्याची. आणि इकडे आता मलिकाने दुसरा डाव खेळलेला असतो. पटकन आदिराची मावशी आता एका माणसाला बोलावते आणि म्हणते काय हो किती वेळ लागला? आम्हाला वाटलं आता तुम्ही लग्न झाल्यावरच येताय की काय? आता पटकन आता आदिराची मावशी म्हणते की काम आणलंय का बरोबर सगळं? तर त्या बांगड्या दाखवत आता तो माणूस म्हणतो हो सगळं बरोबर आणलंय आणि आम्हाला ना या सगळ्याची मलिकाताईंना सवय आहे. तेव्हा काम सांगा अगोदर करायचं की नंतर? तर अर्पिताची मावशी म्हणते की काम अगोदरही करायचं नाही आणि नंतरसुद्धा नाही, काम वेळेतच झालं पाहिजे. तो माणूस म्हणतो मग मुहूर्त कधीचा आहे? तर मावशी म्हणते की आपण ठरवू तेव्हा. तो माणूस म्हणतो म्हणजे? मावशी म्हणते की आपण काम करू तोच मुहूर्त, आपणच मुहूर्त ठरवायचा आणि आपणच शुभ कार्य करून टाकायचं. तो माणूस आता ते ऐकून गोंधळून जातो. आणि इकडे आता अंजली ही स्वानंदीला तयार करत असते. स्वानंदीला मंडोळ्या बांधलेल्या असतात आणि स्वानंदीच्या गळ्यात आता डागडागिने घालून स्वानंदीला सजवलेलं असतं. तेवढ्यात आजी तिथे येते आणि आजी आता स्वानंदीला बघताच आता खूप खुश होते आणि म्हणते की अगदी माझ्या मनात माझ्या नात सुनेची जी छबी होती ना अगदी तशीच तू निघालीस. आणि पटकन आजी आता तिच्या डोळ्यातील काजळाचा टिक्का स्वानंदीच्या मानेला लावते आणि अंजली बाहेर जात म्हणते की मी आता विधीची तयारी कितपत झाली ते बघून येते. आणि इकडे आता स्वानंदीचे हात आपल्या हातात घेत स्वानंदीच्या हातावरची रंगलेली मेहंदी आजी बघते आणि पटकन आजी आता स्वानंदीच्या हातातील त्या बांगड्या बघते आणि म्हणते की जोपर्यंत या बांगड्या तुझ्या हातात आहे तोपर्यंत आमच्या घराण्याचा वंश वाढत जाणार आणि मग आमच्या घराण्याची भरभराट होत जाणार अशी आमची श्रद्धा असल्याची आजी सांगते. आजी म्हणते की इतकी वर्षे या बांगड्या मी सांभाळल्या, आता ह्या बांगड्या आणि राजवाड्यांचं घर सांभाळण्याची जबाबदारी बाळा तुझ्यावरती आहे. ते ऐकताच आता स्वानंदी ही आजीकडे बघते. स्वानंदी म्हणते की किती मोठी जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकतात आणि ही जर जबाबदारी मला नाही पेलवली तर? आजी म्हणते की पेलवणार कशी नाही? आजी म्हणते की काही जरी झालं ना तू माझ्याशी बोलत जा, तू कसलंही दडपण घेत जाऊ नकोस. आणि पटकन स्वानंदी आजीच्या पाया पडते आणि आजी सौभाग्यवती भव असा स्वानंदीला आशीर्वाद देते. त्यात अंजली तिथे येऊन विधीची तयारी झाली आजी तुम्हाला खाली बोलावलं असे सांगते. आणि इकडे आता समरला सुद्धा लग्नासाठी ड्रेस घालून तयार केलेलं असतं. पण आता समर काही फेटा घालायला तयार नसतो. निकिता आनंद दोघेही आता समरला समजावतात. समर म्हणतो नाही नाही आत्तापर्यंत हे सगळं केलंय मी, आता बस झालं, मी फेटा घालणार नाही. आनंद म्हणतो की समर अरे असं काय करतो, लग्न तर आहेच. निकिता म्हणते फेटा तर तुला घालावंच लागेल समर. आणि आता पटकन आजी तिथे येते आणि आजी म्हणते की पिंट्या फेटा तर तुला घालावंच लागेल. बळजबरीने आजी आता समरच्या डोक्यावर फेटा घालते. निकिता म्हणते काय हा माणूस, बरं झालं आजी तू आलीस, नाही तर हा आमचा ऐकतच नव्हता. त्या स्वानंदीचं कसं होईल काय माहिती. आणि लगेच आता निकिता दुसरं काम करायला आनंदसोबत निघून जाते. आणि आता समर स्वानंदी रोहन आदिराच्या लग्नाला पाहुण्यांची आता आगमनाची तयारी होऊन सगळे पाहुणे आता लग्नासाठी तिथे येत असतात.
आणि वाजंत्री वाजत गाजत त्यांचे स्वागत करू लागतात. आणि तेवढ्यात आता समरला घेऊन निकिता आणि आनंद आता दोघेही आता लग्न मंडपाकडे जाऊ लागतात. आणि पटकन आता समर पुढे येऊन आजीच्या पाया पडतो आणि त्यानंतर आता लग्नाच्या बोल्यावरती आता समर चढलेला असतो आणि फोटोग्राफर आता समरचा फोटो काढतो. निकिता समरला हास्य करायला लावते. तर तेवढ्यात सुस्मिता ही रोहनला घेऊन तिथे येते आणि रोहनकडे बघताच सगळ्यांचे होश उडतात. दबंग स्टाईलने रोहन आता मंडपात येतो आणि पटकन आता रोहन हा स्टेजवर येऊन समरच्या पाया पडतो. समर खूप खुश होतो आणि त्यानंतर समर रोहनला बाबांच्या पाया पडायला लावतो. आणि त्यानंतर आता स्वानंदीला घेऊन सगळेजण आता लग्न मंडपाकडे घेऊन लागतात. स्वानंदीचे ते लावण्य रूप बघून समर आता फक्त एकटक नजरेने स्वानंदीकडे बघू लागतो. आणि ते बघताच आता खुश होऊन निकिता म्हणते, समर आम्हाला माहिती आहे स्वानंदी खूप छान दिसते, पण असं बघू नकोस, तुझीच नजर लागायची नाही तर. समर आता पटकन बाजूला बघतो. स्वानंदीची ती साडी, स्वानंदीचे ती दागिन्यातील मनमोहक रूप आणि लाजिरवाणं हसणं सगळ्यांच्या नजरेत भरत असतं. एक एक पाऊल पुढे टाकत स्वानंदी आता पुढे येत असते. सगळ्या जणांच्या नजरा आता स्वानंदीवर खिळलेल्या असतात. आणि पटकन आता स्वानंदी ही समर शेजारी येऊन उभा राहते. दोघांचाही जोडा अगदी छान दिसत असतो. आणि तेवढ्यात आता इकडे फोटोग्राफर पटकन दोघांचा फोटोशूट करतो. आणि त्यानंतर आता पटकन मलिकाने मोठा डाव रचलेला असतो आणि भयानक प्लान करून आता मलिकाने अर्पिता आणि तिच्या मावशीला फोन करून सगळा प्लान सांगितलेला असतो. ठरल्याप्रमाणे तो माणूससुद्धा आता तयार असतो. आणि इकडे आता लग्न मंडपात मंगलाष्टके होऊन स्वानंदी आता समरला हार घालणार तोच अर्पिता तिथे येत म्हणते की थांबा. सगळेजण आता अर्पिताकडे बघतात आणि पटकन आता अर्पिता म्हणते की हे लग्न होऊ शकत नाही. ते ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर अर्पिता म्हणते की दादा इकडे ये. आणि अर्पिता समरला आता तिकडे बोलावते. तर तेवढ्यात तो माणूस एक अल्बम घेऊन आता तिकडे येऊ लागतो. आणि आता सगळेजण अर्पिताकडे आणि त्या माणसाकडे बघत असतात. तर आता मलिकाने असा कोणता डाव रचला आणि काय घेऊन आली हे बघण्यासाठी आणि आता मलिकाचा डाव उधळून लावत स्वानंदी ही पुन्हा समरच्या आता गळ्यामध्ये कसा हार घालते आणि 7 जन्माची स्वानंदी कशी समरची होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.